घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। बघा आपण एक जणांना सांगितलं होते चन्नाच्या बिया, आणि आपण चन्नाच्या बिया न्यायला इकडे आलेले आहेत। ही झाड बघून घ्या चन्नाचं। ही बघा मित्रांनो झाडापाशी आपल्याला आलेलं आहेत। या झाडाचा बघा चन्नाच्या झाडाचे पानं कसे आहेत बघा। या चन्नाच्या झाडाला तौर लागायला आता, आणि ही पानं बघा, ही पांढरा चंदन आणि बुड एक काळ्या प्रकारचं असतं। ह्याला बी आहेत बघा मित्रांनो, काही काय बघा इथं ह्याला काळे बी लागते तर बघा असे बी आहे। आणि हे बी लावलं की मित्रांनो उगवत आहे। तर पांढऱ्या चंदन, काळा चंदन, लाल चंदन याचं बुड एक बघा असं काळ्या प्रकारचं आहे। तर चन्नाची माहिती मित्रांनो अशी आहे, तर तुम्हाला थंड जे शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी म्हणलं तर चन्नाचा वापर होतो मित्रांनो। तर तुमच्या शरीर थंड असेल, डोकं थंड करण्यासाठी, चेहऱ्यावर काही त्याचं लाकूड उघडून लावण्यासाठी, सर्व प्रकारची जी शरीरामध्ये उष्णता आहे त्या उष्णतेसाठी, एकदम थंडीसाठी, थंड शरीर करण्यासाठी ह्या चन्नाचा वापर करतात मित्रांनो। तर हे बघा चन्नाचं झाड, आणि ह्याचे पानं बघून घ्या। हे पांढरा चंदन असेल किंवा काळा, हे असं चंदन आहे। आणि चन्नाचं मित्रांनो लाकूड उघडून देवाला गंध म्हणून वापरलं जातं। पांडुरंगाला प्रत्येक मूर्तीला चन्नाचा लेप देतात। त्याच्या बुडाचं लाकूड उघडून त्याचा पूजापाठ करून देवाला ह्याचा वापरतात। हे चन्नाचे फुलं, चन्नाचे पानं ही पण काही मूर्तीला वापरतात, नागदावना म्हणून काही मूर्तीला वापरतात। ह्याचे बघा फुलं किती सुंदर आहेत बघून घ्या। ह्याचे फुलं एक आता नवीन लागायले आहेत तोवर। ह्याचे बिया पण एकदम काळ्या प्रकारे आहेत मित्रांनो। बघा अशा कुठे बिया थोड्या राहिलेल्या आहेत आता, असे बघा ही आदर बिया आहेत। आणि चन्नाचं झाड आपल्याला इथं भरपूर भेटलं आहे। आपल्याला एक अकोल्याचे पेडेकर गुरुजीने सांगितले ह्याचे बिया, म्हणून आपल्याला बिया न्यायला इथं आलेल्या आहेत लांब। आपण इकडे जंगलाच्या बाजूला आपल्या घरापासून इकडे भरपूर सकाळचे 9 वाजून गेलेले आहेत। ह्याचे बिया आपल्याला 100-50 इचून न्यायच्यात आता। हे बघा असं असतं जीवनातलं मित्रांनो, जेव्हाचे तेव्हा कामं करायचे असतात। काल मला फोन आल्यानंतर मी आजच्या आज लगे येऊन ह्याच्या बिया घेऊन न्यायला आलेलो आहे। तर आजचे काम आज केल्यानंतर जीवनात एक सवयी चांगली असते मित्रांनो ती पण। बघा ही चन्नाचे पानं, फुलं बघून घ्या, चन्नाचं खोड बघून घ्या, चन्नाचं लाकूड बघून घ्या। बघा हे बघा ही लाकूड एक अशा प्रकारे काळसर राहतं जरा। हे बघा असं एक लाकूड आहे, वर एक खुरखुरा पदार्थ आहे। आणि चन्नाचं लाकूड बी काही ठिकाणी भेटतं। आणि चंदनाचं लाकूड जर तुम्हाला तोडायचं असलं तर अगोदर ह्याची चेकिंग करतात मित्रांनो। ह्याला इथं छिद्र पाडून मध्ये एकदम सुंदर वास येतो। असा जर गाभा असला तरच चंदन तोडतात, नाही तर तोडत नाहीत। हे बघा हे असे पांढरसर फुलं आहेत बघा। आपण आता बिया इचून घेतलेल्या आहेत चन्नाच्या। आता आपल्याला बिया याचलेल्या आहेत आपण थोड्या। ही झाडं असं बघून घ्या, थोडेवरी बिया आहेत कुठं। आता आपल्याला चन्नाचा भरपूर असा चांगला प्रकारे उपयोग करून घ्यायचा आहे मित्रांनो। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा। लवकरच भेटूया काय व्हिडिओमध्ये लवकर। राम राम।